नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा काय काय घेतले। एक मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे, साल काढून असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले। ह्या रस्सा भाजीला कसे मोठे जरी तुकडे करून घेतले तरी चालतात। अर्धी वाटी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे, ताजा वाटाणा आहे हा। एक वांग घेतलेलं आहे, काटेरी असं तुकडे करून घेतलेले आणि पाण्यात ठेवले जेणेकरून काळा पडू नये। आणि ह्याच वाटीच्या मापाने फ्लावर घेतलेला आहे, फ्लावरचे पण असे मोठे मोठे मी तुकडे केलेले देठासकट। आता आपल्याला रस्सा भाजीसाठी वाटण करायचे, तर त्यासाठी काय पाहिजे बघा। अर्ध्या वाटीचा पण अर्धा भाग असं सुक्क खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल। एक छोट्या आकाराचा कांदा घेतलेला आहे, त्याचे पण असे तुकडे करून घेतलेले। 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि अर्धा इंच आलं एकदम पातळ काप करून घेतलेले आहेत। मिक्सरचं भांडं घेते, त्याच्यामध्ये हे सगळं टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकदम थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे बिना पाण्याचं वाटण करून घ्यायचे। वाटण बनवून घेतले बघा। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायची, एक पळी टाकलं तरी चालेल आणि अर्धी पळी जरी टाकलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं छोटा अर्धा चमचा मोहरी, छोटा अर्धा चमचा जिरे, त्यात टाकायचे कढीपत्ता, एक टाकायचे तेजपत्ता, एकदम छोट्या आकाराचा एक कांदा बघा बारीक कापलेला आहे आणि कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा चांगला भाजलेला आहे, त्यात टाकायचे थोडीशी एकदम हिंग पावडर, मिक्स करून घेऊया। थोडीशी टाकायची हळद आणि त्यात टाकायचं आपल्याला हे वाटण जे आपण बनवून घेतलं होतं ते आणि परतून घ्यायचं चांगलं। मसाला मस्त असा बघा परतून घेतलेला आहे, असं परतून घ्यायचं। त्यात टाकायचं एक छोट्या आकाराचं टोमॅटो चॉपरला मी बारीक करून घेतलेलं आहे, ती पण ह्याच्याबरोबर एक 2 मिनटं ते 3 मिनटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। परतून घेतलंय बघा चांगलं, गॅस करणार आहे बारीक आणि त्यात आता मसाला टाकून घेऊया। कोल्हापुरी मसाला घेतलेला आहे 1 चमचा, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। धने जिरे पावडर छोटा 1 चमचा, मसाला जो घेतलेला आहे ना तो मोठा 1 चमचा आणि जिरे धने पावडर छोटा 1 चमचा, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर। सगळ्यांच्या रेसिपी मी ह्या अपलोड केलेल्या आहेत। आता हे काय करणार आहे, बारीक गॅसवरच एक 2 मिनटं परतून घ्यायचं चांगलं। 2 मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे, गॅस केलेला आहे मीडियम। असं मस्त असं तेल सोडलेलं आहे मसाल्याने। आता तुम्ही कोल्हापुरी मसाला जर नसेल ना, कांदा लसूण मसाला चटणी वगैरे तुम्ही काही पण टाकू शकता। त्यात टाकणारे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे चांगले भाजून कुटून घेतलेले आहेत। जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जर शेंगदाण्याचं कूट नसेल टाकायचं का नाही, तर काय करायचं माहिती आहे का, चण्याच्या डाळीचं पीठ भाजायचं चांगलं तेलामध्ये। खूप रेसिपीमध्ये दाखवले कसं भाजायचं आणि ते टाकलं तरी पण चालेल, छान लागेल। आता ह्याच्यामध्ये ह्या जे भाज्या आपण जे घेतल्या होत्या ना, ह्या सगळ्या मी धुवून घेतलेल्या आहेत, एकत्र धुतलेल्या आहेत। पहिल्या वेगवेगळ्या धुतल्या होत्या आणि परत एकत्र धुतल्या, ह्या सगळ्या मी टाकून घेते। भाजी सगळ्या टाकून घेतलेल्या आहेत। आता हे काय करायचं, ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये ना एक 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। परतून घेतलेलं आहे बघा मस्तपैकी असं। आता ह्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ, हलवून घेऊया। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, कोमट पाणी टाकायचे। साधं जरी पाणी टाकलं तरी चालेल, हा 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। पहिलं हलवून घेऊया, मिक्स करून घेतलंय बघा। आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण केलं होतं ना, त्यात पण मी कोमटच पाणी टाकलेलं आहे, अर्धा ग्लासाला कमी असं टाकलेलं आहे। गॅस केलेला आहे मीडियम। आता हे काय करायचं माहिती आहे का, मीडियम गॅसवर जरी शिजवून दिलं तरी चालेल, नाहीतर बारीक गॅसवर जरी शिजवून दिलं तरी पण चालेल। मस्त अशी बघा शिजली गेलेली आहे। बारीक गॅसवर ठेवली होती, मीडियम गॅसवर जरी ठेवली तरी चालेल आणि एवढा रस्सा झालेला आहे। जर तुम्हाला अजून जर पाहिजे असेल ना, तर तुम्ही पातळ अजून पण करू शकता ना। तर एवढा भाताबर इतका छान लागतो ना हा, भाकरीवर ह्याच्यावर खायला 1 नंबर लागतो। करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।